अगं आता माझगावकरांबरोबर एवढे जुने संबंध आहेत, त्यांच्या सुनेला असं त्या वस्तीत एकटं पाठवायचं, काळजी वाटते तुझी. ठीक ताईसाहेब एक मिनिट हो तोरणे काय करताय? आपण जाण्यासारखी वस्ती आहे का ती? कळत नाही कसं? मी त्या वस्तीत गेलो तर त्यांची बहीण कुठे राहते हे कळेल ना आपल्याला. हा असा प्लॅन आहे काय? हा ताईसाहेब माफ करा, पण काय ना काल अनिश दादा लय भडकले होते. तेच मला म्हणले सोसायटी सोडून कुठं जायचं नाही, म्हणून मी तुम्हाला नाही म्हणालो. आणि हे अनिश दादांना सांगू नका म्हणजे झालं. ठीक. तोरणे मी गाडी करते, तुम्ही या. हो आलो. आणि हो तुम्ही पण जरा जपून जा, काय लय डेंजर लोक राहतात तिकडं म्हणून म्हणलं. हे परशू, तू उगाच नको तो शहाणपणा शिकवू नकोस मला. मी कोणाला घाबरत नाही, मी बघतो तिकडे जाऊन काय करायचं ते. आला मोठा, चला. चल चल ड्युटीवर जा चल. अगदीच बकाला ही वस्ती. ताई, यांना बघितलंय का कुठे? किती घाणेरडा वास येतोय. ताई सांभाळून. ह्यांना बघितलंय का कुठे? दादा, ह्यांना बघितलं कुठे? अरे काय इथली माणसं आहेत, कुणाला काहीच माहिती नाही. अरे पाटील भाऊ, ओळखलं मला? मी शिरप्या. 300 रुपये दिले होते ना तुम्हाला. ए कोण पाटील? जा बाबा तुझं काम कर. चहा कॉफी काय देऊ का? दादा, यांना बघितलंय का कुठे? ह्या ना, ह्या त्या पहिल्या मजल्यावरती राहतात. इथे? हो हो. तिथे जाऊन विचार. चला. दादा, मी यांना कुठे बघितलंय का? या काय उजव्या बाजूला राहतात? इकडे पहिलं दार का? हा हा, पण त्या नाही भेटणार तुम्हाला. काल तिथे एक म्हातार बाबा येऊन गेला, त्याच्या तोंडावरच दार मारलं त्यांनी. का? ते काय आपल्याला माहित नाही, आपण त्याच्या लपड्यात काय पडत नाही. अहो लय डेंजर माणूस आहे तो. कोण माणूस? जाऊ दे ना साहेब, नका ना त्यांच्या लपड्यात पडू. कशाला नादाला लागताय त्यांच्या? मग आता बघायला हवा कोण आहे तो माणूस. तोरणे, अगं थांब ग, असे किती माणसं बघितलेत. तोरणे ऐका. अहो जरा घाई घाई तू नका. काळजी करू नकोस ग, असे किती बघितलेत माणसं. अरे कोणी आहे का नाही? अरे शेंगदाण्या, सकाळच सकाळच माझ्या घरचं दार का पडतोयस? हा, कोण आहेस तू? कोण पाहिजे? निलिमा. इला तुझ्या काय बोलला? काय पाहिजे? निलिमा? हा, अरे इथल्या इथे नाही तुझा खिमा करून टाकला ना तर ती पण जाधव नाव नाही माझं. अरे हा लागेल ना. अरे काय करतो? अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला तसं नव्हतं म्हणायचं. माफ कर बाबा. तू 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 सोड मला, सोड. आता सोडतो. परत जर इथं दिसलास ना तर साऱ्या तुकडे तुकडे करून मला फेकून द्या, कळलं काय? नको जातो. ए काय रे तुमचा? चल. ए चल. ए चल. ए चल. आली नुसती बघायला. जाऊ द्या ताई, नाही दार उघडणार तू. कालच एक म्हातारा बाबा इथे दार बडवत होता, तरी पण त्यांनी दार उघडलं नाही. का? अहो का म्हणजे का? बघितले ना कसा उलट्या खोपडीचा माणूस आहे तो. अहो लई हाफ मर्डर केले आहेत त्यांनी. हां, रोज रात्री आपल्या बायकोला बडव बडवीत असतो. तुम्ही जा इथून. अहो चांगल्या लोकांची वस्ती नाही.
अहो तुमच्यासारख्या एकट्या बाईला शेफ जागा नाही आहे ती. तुम्ही जा लवकर, जा इथून. पण मला एक कळत नाहीये, तू तिथे एकटी का गेलीस? एकटी नव्हते गेले मी बाबा, म्हणाले ना तोरणे काका आले होते सोबत. अगं पण काय उपयोग झाला पुरुषासारखा पुरुष असून? वेळ आल्यावर तोही पळून गेला. आई, त्या माणसाने आमच्यावर सुरा उगारला होता. अशा वेळी कोणीही स्वतःचा जीवच वाचवेल. अगं पण तुझ्या जीवाचं काय? तुला काही झालं असतं तर? हो, चुकलं माझं. खरं तर माझा अंदाज चुकला. परशू आणि फुलराणी त्या वस्तीत राहतात हे माहीत होतं. आणि बाबा काय किंवा अनिश काय एकदा दोनदा गेले होते. मला वाटलं नव्हतं असं काही असेल. परशूने सांगितलं होतं तिथे जाऊ नका. बरं तिथल्या लोकांनीही सांगितलं होतं की तो माणूस काहीही करू शकतो, आणि तरी तू गेलीस? हो, तरीही गेले. कारण कसं असतं नाही, काही वेळेस लोक माणसापेक्षा माणसाच्या इमेजला घाबरतात. एक जण दुसऱ्याला काहीतरी सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, मग तिसरा ते वाढवून सांगतो. प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. इथेही तसंच असेल असं मला वाटलं होतं. अगं पण इथे तसं नव्हतं, कळतंय का तुला? हो, नव्हतं. तो दीपक जाधव खरंच खूप डेंजरस माणूस आहे. त्याची तिथली दहशत काही उगाचच नाहीये. तिथला गुंड आहे तो. आणि तोच निलिमा आत्यांचा नवरा आहे हे मला माहित नव्हतं. आता काय करायचं खरंच कळत नाही. काय करायचं म्हणजे? हे बघ, काहीही करायची गरज नाहीये. अगं त्या निलिमा आत्या कित्येक वर्षांपूर्वी लग्न करून निघून गेल्या. बरं, गेल्या ते गेल्या, लग्न त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं होतं की नाही? इतक्या वर्षात त्या आल्या का तुमच्याकडे मदत मागायला? नाही ना. अगं म्हणजेच हे सगळं त्यांनी ऍक्सेप्ट केलंय आणि त्याच्यातच त्या सुखी आहेत. गेली 35-36 वर्ष त्या बाईचं तुमच्या घरात नावही घेतलं जात नव्हतं, आणि अचानक तिला शोधण्याचा अट्टाहास कशासाठी? कारण तूच म्हणतेस नाही, या वयात आपली माणसं जवळ यावीत असं वाटतं. जे गमावलंय ते परत मिळवावं असं वाटतं. जुने वाद भांडणं सगळं विसरून एकत्र यावं असं वाटतं. आणि त्यासाठी प्रयत्न करण्याकरता खूप मोठं मन लागतं आई. हे सगळ्यांकडे नसतं, पण बाबांकडे आहे. मग ते आता प्रयत्न करतायत ना, मग मी मदत करायला नको का त्यांना? आणि त्या दोघांनी एकत्र यावं ही आईंची शेवटची इच्छा होती. मग ती इच्छा ना अशोक भाऊजी स्वतः पूर्ण करतील. हे बघ भैरवी, तू सरळ घरी जा आणि अशोक भाऊजींना सांग मला हे जमणार नाही. अगं बाळा, अशा ठिकाणी बायकांनी जाणं बरं दिसतं का गं? आई, तुला नाही कळत. बाबा सांगा ना तिला. हे बघ भैरवी, आत्तापर्यंत मी तुला बरेच वेळेला पाठीशी घातलं. तुझे निर्णय मला मान्य नव्हते तरी मी आडकटे केलं नाही. पण आता नाही, आता तुला अडवायलाच हवं. भैरवी, अगं तू आजपर्यंत प्रोटेक्टेड वातावरणात वाढलेली आहेस. बाहेरची दुनिया किती भयानक आहे हे तुला माहित नाहीये. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू आता ह्याच्यात पडू नकोस. मी आता यात पडलीये बाबा. आणि हे सगळं बाबांनी एकट्याने करावं हे मला चुकीचं वाटतं. हे बघ आई, मी सगळी माझ्या सेफ्टीची जबाबदारी घेईन, पण आता यातून मी मागे नाही हटणार. आणि या सगळ्यात तुझा वेळ वाया चाललाय त्याचं काय? करिअरकडे दुर्लक्ष होतंय त्याचं काय? मी बिझनेस करणार आहे, म्हणजे संयमीच्या बेकिंगलाच मी थोडं पुढे नेणार आहे. बर, आणि अनिशचं काय? कल्याण मस्त.
मारेन इथूनच कल्याण वस्तू बोललास तर. हा एक खबर द्यायची होती. बोला. तुले सांगतो का या बैलाची ना चंगळ चालून राहिली ना बाप्पा. लायकीपेक्षा जास्त चारा मिळून राहिला त्याले. किशा अरे काहीतरी डोक्यात जाईल असं बोल ना. नाही नाही म्हणजे काय झालं माहितीये, अनिल बाबू आहे ना त्याच्या हाताले अचानक पैसा लागून राहिला आणि तुले सांगतो का बा आणखीन लागणार आहे. असं कोण बोललं? तुझा बाप बोलला. तुले काय करायचंय सांगतो तेवढं ऐक ना तू. नुसतं कोण म्हणालं. रात्री मी बघितलं त्याच्या हातात ना गड्डी होती अशी पैशाची, स्वतःच्या डोळ्याने बघितलाय. काय सांगतोस? नाही नाही काय मप्पा, त्याचा खिस्सा गरम झाला ना. हा आता तो थंड करायला लागतो ना. काय करू अशा लोकांच्या हाती पैसा आला ना की तो सांभाळायचा कसा याची त्यांना अक्कल नसते. नाही तर काय मग ते माजतात. बाप्पा कोण बोलून राहिला? तू बोलतो काय? हो मीच बोलतोय आणि तुझ्यासाठी पण बोलतोय. नीट लक्षात ठेव. तर नीट ऐक. अशा लोकांच्या हाती पैसा आला की त्याचा खर्च कसा करून कसा नको असं त्यांना होऊन जातं आणि हीच वेळ असते. तो पैसा आपण त्यांच्याकडून उकळू शकतो. हो बा मग कायले वाट बघतो. तू काम कर ना आता. बकरा नुसता असाच व्हायला लागलाय की नाही, कापून टाक ना बकऱ्याला. बरोबर आहे. आजच बोलावून घेतो आणि आता तू बघच काय करतो. हा त्याचा पैसा आपला पैसा. किशा